नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील खंडेराव महाराज सभागृहामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदिवासी उत्सव समितीच्या वतीने सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार बापू उर्फ तात्या चव्हाण, माजी सरपंच उत्तमराव जाधव, अंबनेरचे माजी सरपंच संतोष रेहरे, बिरसा ब्रिगेड सर्जीराव भरमाल, विलास गुंबाडे, शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे, पेसा अध्यक्ष विठ्ठल भवर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खेरनार, बोराडे लहान विभाग, अनवर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संतोष रेहरे यांनी उपस्थित नागरिकांना पेसा कायद्याविषयी मार्गदर्शन करून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे सांगितले. यावेळी आदिवासी उत्सव समितीच्या वतीने इयत्ता 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाषणे, नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी नागरिकांनी या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन कौतुक केले. कार्यक्रमात वरखेडा घोडेवाडी येथील महिलांनी आदिवासी केलेली वेशभूषा हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरते. गोरख गाडवे, दिलीप झुरडे यांनी पुस्तके भेट दिली. या प्रसंगी ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी तर आभार संभाजी ब्रिगेड सर्जीराव भरमाल यांनी मानले. सायंकाळी 5 वाजता बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची सामुदायिक आरती करून गावभर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी नृत्य करून मिरवणुकीचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.